हाय सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सगळ्या नोटिफिकेशन्स येत राहतील. चला तर वळूया. मिलन अभी आधा अधुरा है भाग 145. मग आज 8-9 दिवसानंतर सपना तिच्या बाळासह घरी आली. राहुल सगळ्यांना घरी घेऊन आला आणि सोनम आणि राणीनं अख्खं घर नव्या नवरीसारखं नटवलं होतं. आणि राहुलने हॉर्न दिला तसे आतमध्ये मस्ती करणारे रोहित, रोशन, राणी आणि सोनम पटकन बाहेर पळाले. आणि सपनाच्या हातावर छोटीशी बेबी होती. राहुलनं तिला पकडलं होतं खांद्याला धरून आणि एका बाजूला जानकी, दुसऱ्या बाजूला तिची आई उभी होती. राहुल, सपना आणि छोटीशी क्यूट परी, त्या दोघांच्या मध्ये खूप खूप क्यूट फॅमिली वाटत होती. इतक्या मोठ्या सूर्यवंशी फॅमिलीमध्ये आता राहुल आणि सपनाची ती छोटीशी फॅमिली तयार झाली. आणि वेड्या आणि स्वप्नाळू राणीला तर सपनाच्या जागी ती स्वतः दिसत होती. राहुलच्या जागी स्वतः रोहित दिसत होता आणि तिच्या हातात क्यूट बाळ. सपनाच्या अंगावर शॉल होती आणि तिने तिचे कानसुद्धा बांधले होते. आणि त्याच अवतारात राणी स्वतःला बघायला लागली आणि हरवून गेली. आणि रोहितला सुद्धा राहुलचं कुटुंब खूप आवडलं आणि त्यानं एक क्षण हसून राणीकडे बघितलं आणि राणी तिकडंच बघत होती, गालामध्ये मंद मंद हसून. हे त्यानं पाहिलं आणि राहुलने हाताची घडी घातली आणि तसाच त्याच्या खांद्यानं राणीच्या खांद्याला एक हलकासा धक्का दिला आणि म्हणाला, ए राणी, काय विचार करतेस? आणि राणी तिच्याही नकळत भान हरवून स्वप्नाळू वृत्तीमध्येच हरवत म्हणाली, तुम्ही, मी आणि आपलं बाळ. आणि रोहित हसला आणि त्यानं चकित होऊन हाताची घडी सोडली आणि म्हणाला, काय म्हणालीस? तू, मी आणि आपलं बाळ म्हणजे राणी तू? तशी राणी भानावर आली आणि म्हणाली, नाही नाही, अहो मी तर राहुल दादा, सपनाताई आणि त्यांच्या बाळाविषयी बोलते. सर किती क्यूट दिसतात ना ते तिघे एकमेकांसोबत. आणि बघा, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा बाळ येतं ना दोघांमध्ये तिसरं, तेव्हा नवरा बायकोचं नातं आणखीन घट्ट होतं. आणि माझी आई म्हणते मुलीचं नांदणं फिक्स होतं. आता रोहित हसला आणि म्हणाला, काय? अगं नातं घट्ट होतं नवरा बायकोचं इथपर्यंत ठीक आहे, पण नांदणं फिक्स होतं हा काय प्रकार आहे? आणि राणी म्हणाली, ते नंतर सांगते, आता बाळाचं स्वागत करायला नको का? इतक्यात रोशनही म्हणाला, ओ लव बर्ड्स, जरा स्वप्नातून बाहेर या आणि वहिनी पटकन चल ना, तुझा मान आहे त्यांना आत घेण्याचा. राणी म्हणाली, हो भाऊजी घेते. रोशननं लगेच कॅमेरा काढला आणि सगळं शूटिंग करायला लागला. आणि राणी म्हणाली, आई तुम्ही इथपर्यंत या. आणि सपनाताई, राहुल दादा, एकही पाऊल फुलांच्या पाकळ्यांच्या बाहेर टाकायचं नाही, पाकळ्यावरूनच चालत यायचं. राहुल हसून म्हणाला, बरं. आणि ही सगळी त्या दोघींची तयारी बघितल्याने सपना खूप भारावून गेली आणि सख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम ते आपल्यावर करतात हे तिला कळलं. आणि जानकी म्हणाली, राणी अगं आधी भाकर तुकडा आण, सगळ्यांवरून ओवाळून टाक आणि मग आम्ही आत येतो, म्हणजे सोबत आलेली जी काही आलाबाला असेल ती गेटमधून बाहेर जाईल. आणि राणी म्हणाली, हो आई. पळतच गेली, भाकर तुकडा घेऊन आली आणि गेट जवळ गेली. त्या सगळ्यांच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि पुन्हा दरवाजात येऊन उभा राहिली. मग आता ते सगळे उंबऱ्यात आले आणि राणीनं आधी औक्षण केलं. त्यांच्या अंगावर तांदूळ टाकायला तिनं खूप तांदूळ हातात घेतले आणि अंगावर टाकणार इतक्यात रोहित तिचा हात पकडून आला, अगो हळू, बेबीच्या डोळ्यात जातील. आणि राणीनं जागेवर हात थांबवला आणि रोहितला कोपर मारत म्हणाली, माहीत आहे मला, मी टाकणारच नव्हते. आणि रोहित म्हणाला, मग काय टाकून बघणार होतेस का? अगं आता तू टाकायला लागली होतीस चक्क, मी अडवलं म्हणून बरं. आणि राणी म्हणाली, तुम्हाला काय वाटतं, मला काहीच कळत नाही का? आणि तुम्ही सांगता तेव्हाच मला सगळं कळतं का? सर, मला अक्कल आहे. आणि रोहित म्हणाला, दिसली तुझी अक्कल, उगीच अडवलं. तू बेबीच्या अंगावर तांदूळ टाकले असते ना, मग बघायला पाहिजे होतं. तिच्या डोळ्यात गेले असते आणि बेबी रडलं असतं ना, मग मी तुला गंमत दाखवली असती. राणी रागात म्हणाली, काय केलं असतं? रोहित मला तुला घरातून हाकलून दिली असती. आणि अरे देवा, या दोघांचं पुन्हा लहान मुलांसारखं भांडण सुरू झालं. आणि रोशन म्हणाला, ए गपारे, काय सुरू झाले तुमचं? कधी खुलेआम किस काय करता, मिठ्या काय मारता आणि कधी असे भांडतात. आणि एक काम करा,
तुम्ही ना तुमच्यात लहान मूल येऊ देऊच नका. आधी तुम्ही मोठे व्हा आणि मग बाळाचा चान्स घ्या. आणि माझी आणि सोनमची गाडी तुमच्या पुढे निघाली असं समजा. तसं रोहितनं जीभ चावली आणि राणी ओशाळली. आणि राहुल नेहमीसारखीच त्यांची बाजू घेत म्हणाला, रोशन असं नाही रे, त्यांची क्यूट फाईट छान वाटते. राणीचं लक्षण कर. आणि रोहित, राणीला सगळं कळतं बरं का. अरे ती बेबीच्या अंगावर कसं तांदूळ टाकेल. आणि राणी लगेच लटक्या रागात म्हणाली, बघा की राहुल दादा, सर असेच करतात नेहमी. आणि जानकी म्हणाली, बरं चल औक्षण कर. मग तिचं झालं आणि ती हाताची घडी घालून तोंडवाकडं करून रोहितच्या बाजूला जाऊन उभं राहिली. आणि तिचा थोडासा धक्का रोहितला लागला तर रोहितनं पण रागात तिला धक्का दिला. आता राणीला पण राग आला, मग तिनंही त्याला आणखीन थोडा जोरात धक्का दिला. आणि रोहितनं आता गप्प बसून शांततेचं धोरण स्वीकारलं. मग सोनमनं सुद्धा औक्षण केलं आणि त्या बाळाला घेऊन सपना आत आली. त्या छोट्याशा परीचे कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवले आणि एका पांढऱ्या शुभ्र कागदावर छाप घेतला. आणि आता तो छाप सूर्यवंशींच्या घराच्या प्रशस्त अशा हॉलमध्ये फ्रेम करून लावला जाणार होता. आणि मग राहुल आणि सपनाच्या रूमपर्यंत त्यांना घेऊन गेले. आता रोहित राणी पाठीमागेच थांबले होते आणि रोहितनं तिच्या डोक्यात इतकी मोठ्यानं टपली मारली की राणीचे केसच विस्कटले आणि राणीचा अवतार भूतासारखा झाला. आणि रोहित म्हणाला, पुन्हा असला मूर्खपणा करू नकोस, लक्षात ठेव, म्हणून टपली मारली असं म्हणून निघून सगळ्यांच्या पाठीमागे गेला. आणि राणी रागात हाताच्या मुठी आवळत म्हणाली, दाखवते तुम्हाला गंमत या बेडरूममध्ये. पण काय उपयोग बेडरूममध्ये, बेडरूममध्ये तर सगळं त्यांचंच चालतं. अशी कुठली जागा आहे जिथं ते माझं ऐकतील आणि मी त्यांच्यावर रुबाब करेन. असा राणी विचार करायला लागली. पण वेड्या राणीला अशी कुठलीच जागा सापडली नाही जिथं नवऱ्यावर रुबाब करता येईल. जिकडे तिकडे तर नवऱ्याचाच रुबाब असतो. मग आता ती सजवलेली फुग्यानं खेळण्यांनी सजवलेली बेडरूम बघितली आणि सपना आणि राहुल म्हणाले, अरे काय आहे हे, अख्खी रूम खेळण्यांनी आणि फुग्यांनी भरून टाकली. आता आम्हाला जागा तरी आहे का इथे बसायला. आणि राणी पळतच पुढे गेली आणि म्हणाली, दादा तुम्ही ना बेडवर बसा ना, या तुम्ही इथे बसा, ताई बाळाला इथे ठेवा असं म्हणून तिनं जागा करून दिली. आणि सपना बाळाला खाली ठेवून म्हणाली, राणी सोनम थँक्यू सो मच, मला हे सगळं खूप आवडलं. आणि मी असं म्हणणारच नाही की हे सगळं करण्याची काय गरज होती, तो तुमचा हक्क आहे आणि मला सगळं खूप आवडलं आहे. आणि सोनम म्हणाली, हो ना ताई, तुम्हाला आवडलं, मग आम्हालाही छान वाटलं. राहुलही म्हणाला, हो मलाही सगळं छान आवडलं, तुमचा उत्साह बघून आनंद झाला. मग आता सगळ्यांनीच बेबीसोबत एक सेल्फी घेतला. आणि जानकी म्हणाली, चला आता सपनाला आराम करू द्या, आपण सगळे बाहेर जाऊ, नाहीतर तिचं डोकं दुखेल आपल्या बडबडीनं. आणि कुणीही इकडं जास्त फिरकायचं नाही, या रूममध्ये फक्त सपना आणि तिची आई थांबेल आणि बेबी, सारखी रूम उघडायची नाही. आणि आता सोनम आणि राणीला तर तिथून हलूच वाटत नव्हतं, विशेषतः राणीला, कारण तिला आता आई व्हायचं होतं, बाळाचे वेध लागले होते. आणि राणी म्हणाली, आई मी आणखीन थोडंसं थांबू का. आणि रोहित म्हणाला, अगं आता झोपले ना बाळ, तू चल. ए आई बघ बरं, पहिल्या दिवशी जेव्हा बघितली होती तेव्हा कसं दिसत होतं बाळ, आणि आता तर सेम टू सेम दादासारखं दिसते की नाही. आणि राणी म्हणाली, सर तुम्हाला काही कळत नाही, बाळ ताईसारखं दिसते. आणि रोहित म्हणाला, तुलाच काही कळत नाही, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मला चांगलंच कळत आहे, बेबी दादासारखं होणार. आणि राणी म्हणाली, यात लहान मोठ्याचा काय प्रश्न, अहो सरळ सरळ दिसते की बेबीचा नाक नक्षा ताईंवर चालला आहे. सर तुम्हाला ना मोतीबिंदू झाला आहे, डोळे चेक करून या आणि मग बेबीला बघा. आणि रोहित आणखीन चिडला आणि म्हणाला, ए तू गप्प बस, बेबी दादासारखं आहे म्हणजे दादासारखंच आहे. आणि अरे तेव्हा पुन्हा यांचं भांडण सुरू झालं. आणि राहुल रोहितला पकडलं राहुलनं आणि म्हणाला, बरं बरं असू दे, बेबी आम्हा दोघांसारखं आहे, नाक माझ्यासारखं आहे आणि डोळे सपनासारखे आहेत, असा राहुलनं त्या दोघांमध्ये समझोता करून टाकला. पण तरीसुद्धा राणी त्याला रागातच म्हणाली, बेबी ताईंसारखंच आहे असं म्हणून डॅशिंग लुक देत तिच्या बेडरूममध्ये पाय आपटत निघून गेली. आणि रोहित म्हणाला, ए दादा तिला मोतीबिंदू झाला ना रे. आता सगळे हसायला लागले आणि म्हणाले, रोहित अरे काय रे, तो पण लहान होतोस का तिच्यासारखा. आणि रोहित म्हणाला, मग मी तिच्यापेक्षा मोठा असलो म्हणून काय झालं, मी काय म्हातारा आहे का, मीही अजून आईचं मूलच आहे. आता आई माझ्यावर प्रेम करत नाही तो भाग वेगळा. आता जानकीनं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, रोहित आता राणी गेली आणि तुला मी सापडले का, माझं तुझ्यावर प्रेम नाही का, खरं बोल.
रोहितनं तिच्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाला, नाही गं, असंच म्हणालो, पण तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तर मी तुला खूप मिस केलं. जानकी म्हणाली, हो ना, आणि म्हणूनच मला रोज 3 टाईम फोन करायचा, रोज सकाळी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचा. लबाड कुठला. आता बायको आली तर बायकोच्या पाठीमागून हलतही नाही आणि म्हणे आईची आठवण आली. रोहित लाजून हसला आणि त्यानं रोशनला डोळा मारला आणि रोशन म्हणाला, हा मधले बंधू, कळलं मला सगळं, सांगू का आईला आता काय चाललं होतं. तसं रोहितनं आईला सोडलं आणि रोशनचं तोंड पकडलं आणि त्याला बाहेर घेऊन गेला. मग आता सगळेच बाहेर गेले आणि सपनाची आई सपनाला म्हणाली, तू आराम कर. आणि सपना म्हणाली, अगं असं ठरवलं होतं की हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर खूप आराम करायचा. तेथे हॉस्पिटलमधलं वातावरण बघून उबग आला होता, पण आता या सगळ्यांची मस्ती मजाक बघितला आणि या खोलीत नको वाटतं एकटीनं राहायला. आई, माझी फॅमिली खूप छान आहे ना. आणि तिची आई तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली, हेच मी तुला सांगत होते की तू तुझा वेडेपणा सोडून दे आणि फॅमिलीची कदर कर. सपना म्हणाली, हो आई, तुझं बरोबर होतं. देवानं मला एक संधी दिली आणि ही मुलगी माझ्या पोटात आली म्हणून मला माझी फॅमिली परत मिळाली, नाही तर माझं काही खरं नव्हतं. राहुलने तर मला घटस्फोट देण्याची तयारीच केली होती आणि मी पुन्हा कधीच चुकायचं नाही अशी शपथच घेतली आणि माझी ही मुलगीच मला परत या घरात घेऊन आली. आणि बघ आई, सगळे किती प्रेम करतात तिच्यावर. आणि तिची आई म्हणाली, हो, आणि आता मी बघते ना रोहित राहुलला एकत्र, आणि काय फरक आहे गं दोघा भावांमध्ये सांग. एक हसरा आहे, दुसरा रागीट आहे, एक लाजाळू आहे, दुसरा डॅशिंग आहे. उंची शरीर दोन्ही समान, पण तुम्हा मुलींना एका मुलामध्ये कमतरता जाणवते आणि दुसऱ्यामध्ये काय जास्त दिसतं कुणास ठाऊक, आणि हट्ट धरून वेडेपणा करतात. आता सपना हळूच म्हणाली, आई हळू बोल, आणि मला आता ते पटलंय आणि आता तो विषयच नको. आता मला रोहितचं नावही काढायचं नाही. माझे राहुलच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि पुन्हा जर असा वेडेपणा झाला ना माझ्याकडून तर मला मारून फेकून देतील. संधी नाही देणार परत सुधारण्याची. सूर्यवंशी फॅमिली दिसते तशी मुळीच नाही. आता तू पाहिली ती फक्त एक बाजू आहे आणि दुसरी बाजू मला बघायचीच नाही, असं म्हणून सपना आराम करायला लागली. ती चांगलीच आता सुधारली होती. आणि इकडे फुगलेले रुसलेले रोहित राणी पुन्हा रूममध्ये एकमेकांना भांडत बसले. आणि रोहित म्हणाला, काय गं, तुला काय म्हणायचं आहे, मला दिसत नाही का. अगं सरळ सरळ दिसतंय गं राणी बेबी, राहुल दादासारखं आहे. राणी म्हणाली, जाऊ द्या हो सर, आताच आपण नको बोलूया, भविष्यात बघू काय असेल ते. पाण्यात म्हस आणि आपण कशाला तिचा सौदा करायचा. आणि रोहितने आता सगळे वाद विसरले आणि पुन्हा त्याच्या मुद्द्यावर येत तिला जवळ घेतली आणि म्हणाला, ए राणी, आवडलं ना बेबी. त्याचं जाऊ दे, आपलं बेबी कोणासारखं दिसेल सांग ना. आणि तुला आवडेल का गं ते माझ्यासारखं झालं तर. राणीनं त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, मला तसला विचार आताच नाही करायचा, आणि तुमचं तुमच्या भावावर जास्त प्रेम आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं. आणि रोहित मला असं माझ्यावर रुसायचं होतं म्हणून मला इथं थांबवलंस का. तुला नक्की पाहिजे तरी काय गं, काय करायचं आहे काय नेमकं. आणि राणी म्हणाली की मला तुमच्यावर रुबाब करायचं आहे. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि तो तिथलीच व्हीलचेअर घेतली आणि त्यावर बसला आणि वेडा रोहित 2 वेळा स्वतःभोवती त्या चेअरवर गोलगोल गोलगोल फिरला आणि पुन्हा तिच्याकडे तोंड करून थांबला आणि हात पसरून म्हणाला, ये आता अशी जवळ ये, मांडीवर बस आणि या बेडरूममध्ये माझ्या मांडीवर बसून माझ्यावर रुबाब कर. राणी हसली आणि तरीही रागात म्हणाली, असला रुबाब नको. रोहित म्हणाला, तुला हेही नको तेही नको, मग कशाला मला थांबवलं. आणि राणी म्हणाली, नसतं थांबवलं तर तुम्ही हे सगळं मिस केलं असतं. सर, काय उपयोग त्या पदाचा पैशाचा जर फॅमिलीमध्ये तुम्ही राहत नसाल तर. रोहित म्हणाला, तुझं बरोबर आहे, फॅमिली कम फर्स्ट देन वर्क. आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि फोन होता मेघनाचा. राणीने तो बघितला आणि म्हणाली, घ्या, आला तुमचा फोन. आणि रोहित म्हणाला, अगं काय काम आहे ते तरी बघू दे, इतकी का चिडतेस. आणि राणी म्हणाली, बोला ना, मला काय करायचं. असं म्हणून ती बाहेर गेली आणि दुपारच्या स्वयंपाकाला लागली. आणि रोहितनं राणीकडे बघितलं, हसला आणि फोन घेतला आणि म्हणाला, काय झालं. आणि मेघना म्हणाली, रोहित सर, आज राणी कॉलेजला नाही आली, पण मनोज आला होता आणि त्याचा फारच जोरात ॲक्सिडेंट झाला होता. हो, आणि राणी का नाही आली कॉलेजला. आता रोहित थोडंसं डोकं खाजवत म्हणाला, मॅडम, ती का नाही आली हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं. तुम्हाला फक्त मनोज आणि राणी एकत्र दिसले तर मला सांगा, असं म्हणालो होतो. आणि ऐका, एकत्र दिसले म्हणजे उठ सूट प्रत्येक गोष्ट सांगत बसू नका, काही आक्षेपार्ह दिसलं तर सांगा.
आणि मेघना म्हणाली ओके ओके. आणि रोहित म्हणाला ठेवा फोन. तशी पुन्हा चिपकू मेघना म्हणाली रोहित सर ऐका ना, थँक्यू सो मच बरं का, माझं काम झालं. आणि रोहित म्हणाला यामध्ये थँक्यू म्हणायची काय गरज आहे. आणि मेघना म्हणाली मला माहीत होतं हे काम तुमच्या अंडर येत नाही तरीही तुम्ही केलं. आणि बघा रोहित सर, काम करा म्हणून सगळेजण सांगायला येतात, पण काम झाल्यावर थँक्यू म्हणणारे खूप कमी असतील ना, त्यापैकी मी एक आहे. आणि रोहित म्हणाला अच्छा बरं, मग आता झाले असतील ना आभार मानून, तर ठेवू का फोन. आणि पुन्हा मेघना म्हणाली रोहित सर थांबा ना, असे तुमचे शाब्दिक आभार मानणं मला पटत नाही. आणि रोहित म्हणाला मग आता काय करायचं. आणि मेघना म्हणाली सर मला तुम्हाला एक ट्रीट द्यायची आहे जेवणाची. आणि ऐका ना, मला माहीत आहे तुम्हाला हॉटेलमध्ये बोलवणं योग्य नाही. तुमच्यासारखी मोठी व्यक्ती माझ्यासारख्या लहान व्यक्तीचं आमंत्रण स्वीकारून हॉटेलमध्ये कशी येईल. तर सर आता तुमची आणि माझी बरीच ओळख आहे. माझे पप्पाही तुमच्या कॉलेजमध्ये किती वर्षापासून काम करतात. तर प्लीज माझ्या घरी याल का लंचसाठी. मी तुमच्यासाठी खास लंच अरेंज करते. आणि तुम्हाला सांगू का सर, मला ना खूप छान स्वयंपाक बनवायला येतो. अगदी राणीला येत नसेल याच्याही पेक्षा सुंदर स्वयंपाक मी करते. आता रोहितला थोडा राग आला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला छान स्वयंपाक करता येतं एवढंच म्हणा, राणीला काय येतं काय नाही हे आम्ही बघू. आणि सॉरी मी तुमचं निमंत्रण नाही स्वीकारू शकत. आणि मेघना म्हणाली नाही नाही, मी तुम्हाला हो किंवा नाही विचारलंच नाही रोहित सर, मी तुम्हाला डायरेक्ट या असंच म्हटलं. मला तुम्हाला मोठं थँक्यू म्हणायचं आहे आणि प्लीज नाहीतर मी नाराज होईल. आता रोहितला तर कळेच ना की हिच्या नाराज होण्याचा आणि न होण्याचा काय प्रश्न. खरंच ही मुलगी गळेपडू आहे. पण आता काय करायचं. राणे आणि मनोजवर लक्ष ठेव म्हणालो आणि मीच ही बला मागे लागून घेतली. आणि रोहित म्हणाला ठीक आहे बघतो. आणि त्यानं फोन ठेवला आणि तिला टाळलं. आणि हे ऐकून मेघनाला फार आनंद झाला. आणि यस आता रोहित सर जेवायला येणार म्हणजे येणार म्हणून ती खूप खुश होती आणि फार फार हवेत तरंगत होती. लंचच्या माध्यमातून रोहितवर इम्प्रेशन पाडण्याचा तिच्यासाठी हा छान मार्ग होता. आणि तिनं पुन्हा एकदा फोन केला आणि भारावलेल्या अवस्थेत हसत हसत म्हणाली रोहित सर मी काय म्हणते, तुम्ही लंच नको डिनरसाठी याल का रात्री. आणि रोहित म्हणाला रात्री कशाला, मी अजून दिवस ठरवलेलाही नाही, माझं शेड्यूल बिझी असतं, वेळ मिळाल तर बघू. त्यानं फोन ठेवून दिला. आणि आता वेळ मिळाला तर बघू म्हणजे रोहित सर कधी वेळ काढतील. हे राम आता मी काय करू. आणि आता तिला तर वेळच लागलं होतं रोहितला कसं घरी बोलवू आणि कधी घरी बोलवू. आणि पुन्हा एकदा घाबरत घाबरत तिनं फोन केला आणि म्हणाली सॉरी सर पण ऐका ना, दिवसभर तुम्ही बिझी असताना म्हणूनच म्हटलं की रात्री डिनरला या, रोज रात्री तर फ्री असताना सर, प्लीज सर नाही म्हणू नका. आणि आता रोहितनं गरगर गरगर डोळे फिरवले आणि डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला ठीक आहे आम्ही दोघी येऊ, पण आज नाही नंतर सांगतो, कारण आता रात्र आहे म्हटल्यावर हिच्या घरी एकट्यानं जाणं सेफ नाहीच. आणि पाठीमागे एकदा गुंडांनी माझी छेड काढली म्हणून तिनं त्याला बोलवलं आणि त्याच्या बर्थडेलाच त्याला मिठी मारून प्रेमाची कबुली दिली होती हे आठवलं. आणि ही मुलगी मला घरी बोलवून पुन्हा काय करेल माझ्यासोबत असं त्याला वाटलं. आणि आता मेघनाला कळेना की दोघं म्हणजे कोण. बहुतेक सरांचे ते आगाऊ PA आणि सर येतील. आणि आता त्या राणीला मी दाखवूनच देणार की सर माझं किती ऐकतात. आणि मेघनानं पुन्हा दरवाजा हसत हसत लावून घेतला. कपाटातून त्या दोघांचेही फोटो काढले आणि त्याच्या फोटोवर तिचा फोटो तोंडाला तोंड जुळेल असं ठेवायची आणि एकमेकांचा किस घेतात अशी करायची. आणि अंगावर रोमांच खडे झाड्यासारखी लाजायची. एकटीच इश्य म्हणायची. आणि राणीनं त्या दिवशी जे काही सांगितलं होतं, सरांनी रात्रभर मिठीत घेतलं, बेडवर उचलून ठेवलं, त्यांच्या मिठीनं अंगच दुखत होतं, हे सगळं ती स्वतःच्या बाबतीत इमॅजिन करत होती. आणि राणीनं सांगितल्यापासून तर ती फार वेड्यासारखी करत होती. आणि स्वतःच्या हातावर स्वतःच्या बोटापासून स्वतःचीच दुसऱ्या हाताची बोटं चालवत 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 तिच्या गालापर्यंत आणायची. ओठांवरून बोट फिरवायची, कानाच्या मागून बोट फिरवायची आणि तेच बोट पुन्हा नाकावरून सरळ ओठांवरून हनीवटीवरून गळ्यावरून छातीपासून तिच्या नाभीपर्यंत आणायची. आणि ही बोटं तिची स्वतःची नसून रोहितची आहेत असं इमॅजिन करायची. तिला आता चालता बोलता रोहितही तिच्यासमोर दिसायचा. स्वप्नामध्ये जो खट्याळ नजरेनं तिच्याकडे बघतोय, प्रेमळ नजरेनं बघतोय असं तिला वाटायचं. आणि स्वप्नात मेघनाला रोहितचं खूप वेड लागलं आणि तिचं हे पागलपण वाढतच चाललं. आणि आत्ता रोहित सर जर माझ्याकडे
लंचला किंवा डिनरला आले तर मी समजेल की मी 50% लढाई जिंकली आणि उरलेली 50% लढाई राणीला घरातून बाहेर घालवून जिंकणार. एकदा राणी घराच्या बाहेर गेली की मग काहीच अडचण नाही रोहित सरांपर्यंत पोहोचण्याची. मग त्यांची बेडरूमही माझी, त्यांची मिठीही माझी आणि अख्खे रोहित सर माझे, असं म्हणून तिनं त्याच्या फोटोवर स्वतःचे ओठ टेकवले आणि लिपस्टिकने त्याचा अख्खा फोटो रंगवून टाकला. मग आता राणी बाहेर गेली असली तरी तिने बेडरूमच्या बाहेर उभं राहून सगळं ऐकलं होतं आणि ती लगेच आतमध्ये आली आणि रोहितला म्हणाली, काय काय म्हणत होती ती? आणि तुम्ही कुठे जाणार आहात? आणि रोहित म्हणाला, राणी तू सगळं ऐकत होती का? आणि राणी म्हणाली, खोटं कशाला बोलू? हो मी ऐकत होते. आणि रोहित म्हणाला, राणी तू माझं सगळं बोलणं चोरून चोरून ऐकत होती? आणि राणी म्हणाली, खोटं कशाला बोलू? हो मी ऐकत होते, कारण मला तुम्हा दोघांवर संशय आहे. आणि रोहितनं आता फोन बेडवर फेकला आणि कमरेवर हात देऊन नुसता तिच्याकडे एकटक बघत उभा राहिला. मग आता काय होईल पुढं? मेघना रोहितला लंचला बोलवून फसवेल का? आणि रोहित राणीमध्ये गैरसमज पसरवायला ती यशस्वी होईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.